नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही जर का आता पॅट परीक्षा देणार असाल, 1ली ते 8वीला असाल आणि गणित विषयाच्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील सरावासाठी, तर एक काम करायचं मित्रांनो, Googleला जायचं आणि Googleला जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचं. जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचं. इंग्लिशमधून टाइप केलं तरी चालेल, मराठीतून जरी टाइप केलं तरी चालेल. जुन्या प्रश्नपत्रिका एवढंच टाइप करायचं आणि सर्च करायचंय. ओके. सर्च केल्यानंतर इथे बघा पहिली तुम्हाला एक वेबसाईट येईल वरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी अशा नावाची वेबसाईट येईल. ते 10वी बोर्ड परीक्षा जरी दिसलं तरी त्याच्यावर क्लिक करा. या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करा. या वेबसाईटवर क्लिक केलं तर इथे बघा उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा दिसतात बघा इथं उजव्या बाजूला वरती. वर उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा दिसतात. या 3 आडव्या रेषांवरती क्लिक करायचंय आणि इथं नोट्सचं ऑप्शन आहे. नोट्सच्या ऑप्शनला बाजूला एक बघा उजव्या बाजूला एक बाण आहे. नोट्सच्या ऑप्शनला बघा हा बाण. त्याच्यावर आपण क्लिक केलं ना तर इथे तुम्हाला दिसेल 1ली ते 8वी संकलित मूल्यमापन पॅट परीक्षा प्रश्नपत्रिका. यावर क्लिक करायचंय. तुम्हाला सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम दोघांचे आहेत. थोडंसं खाली यायचंय. खाली आल्यानंतर तुम्ही जर मराठी मीडियमला असाल तर मराठीवर क्लिक करा. सेमी इंग्लिशला असेल तर सेमीला क्लिक करा. तर आपण मराठीवरती क्लिक करू. मराठी माध्यमवर क्लिक केलं की इथे बघा सगळ्या मराठीच्या प्रश्नपत्रिका खाली या बघा 1ली, 2री, 3री, 4थी. तुम्ही लिंकवर क्लिक करा. आता मी 4थीच्या लिंकवर क्लिक केलं ना तर मला इथे बघा 4थीची प्रश्नपत्रिका मिळेल आणि इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे. त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केलं की मला 4थीची प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येईल. 4थीची प्रश्नपत्रिका जी आहे ती डाउनलोड होईल. थोडासा वेळ लागेल. तुमचा जो नेट आहे, जसा नेट तुमचा चालतो त्याप्रमाणे ही डाउनलोड होणार. 4थीची प्रश्नपत्रिका इथं ती थोड्या वेळाने ऑटोमॅटिकली डाउनलोड तुम्ही जरा बघा इथं डाउनलोड झालेली असेल कदाचित. तुम्ही जर इथे थोडंसं तुमच्या सिस्टीममध्ये गेला तर चेक करा थोडंसं. ओके. तर इथं असं क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता 4थीची झाली आता तुम्हाला दुसरी कुठली पाहिजे थोडंसं मागं या. तुम्हाला जर 1लीची पाहिजे तर 1लीच्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा आणि इथं 1लीच्या प्रश्नपत्रिकेवर डाउनलोडचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा. हे बघा इथं डाउनलोड वरती झाले बघा. डिटेल्सवर क्लिक केलं तर इथे मला डाउनलोडचा ऑप्शन येईल बघा. 1लीची डाउनलोड झालेली आहे. तुम्हाला जी पाहिजे ज्या इयत्तेची पाहिजे त्या इयत्तेची तुम्हाला डाउनलोड करता येईल. बरोबर. तुम्ही तुम्हाला कुठल्याही इयत्तेची 1ली ते 8वी पासूनच्या कुठल्याही इयत्तेची तुम्ही डाउनलोड करू शकताय. मित्रांनो लक्षात घ्या, या सरावासाठी प्रश्नपत्रिका आहे. याच्यातल्याच प्रश्न येतील अशातला भाग नाही, पण या पद्धतीने येतील आणि ह्या ऑलरेडी बोर्डाच्या वेबसाईटवरती सुद्धा आहे. SCRTच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर आत्ताच तुम्ही Googleला जा आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करा आणि या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद. तर लवकरच Googleवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करा आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.